नमस्कार, मी ॲक्युप्रेशर डॉक्टर प्रदीप विष्णू परब. माझ्यासमोर माझ्या पेशंट बसलेले आहेत. आई, तुमचं नाव काय? सुनीता सुरेश राऊत. सुनीता सुरेश राऊत. या राहणाऱ्या आहेत खडी मशीद. कोणती शाळा स्कूल तुमची? ते शाळा कोणती आहे ती? गणात मध्ये हा. शाळा कोणती ती? परत शाळा. प्रभ नाही, ती आपल्या शाळेचं नाव. त्या शाळेत त्यांच्या कुठली शाळा, पराग शाळा वगैरे ह्या आसपास राहतात. खडी मशीद इथे राहतात. तर या ज्या पेशंट्स आहेत आपल्या, तर या पेशंटच्या जे काय आजार आहेत ते आजार मी तुम्हाला सांगतो, आणि ते आपण काही दिवसामध्ये त्यांचे आजार ते बरे केलेले आहेत. ते गावून आले आपल्या ट्रीटमेंट घ्यायला. त्यांचा म्हणजे हा उजवा हातचा सायटिकच आहे, उजवा पाय, आणि हा शोल्डर पण त्यांचा पेन होता. शिवाय त्यांना ॲसिडिटी किंवा घशाला असं कोणी पकडल्यासारखं व्हायचं. हे सगळे त्यांना इन्फेक्शन होते. तर मधीच्या काय पडल्या होत्या, काय कुठे त्यांना कमरेला मार लागला होता. तर त्यांच्या L4 L5 मध्ये हा गॅप दाखवला गेला. बरेच त्यांनी आजार असे काढले अंगावरती. मग त्यांनी आपल्याकडे ही ॲक्युप्रेशर विदाऊट मेडिसिन ही ट्रीटमेंट चालू केली. त्यांना आता मला वाटतं की जवळजवळ 20-25 दिवस तरी होऊन गेले. त्या आपल्या ह्या ट्रीटमेंटने त्यांची सायटिका L4 L5 मध्ये गॅप होता ना, उठता बसता येत नव्हतं, त्याच्यामध्ये खूप फरक आहे त्यांना. दुसरी गोष्ट, त्या फ्रोझन शोल्डरमध्येही फरक आहे. ॲसिडिटी ही त्यांना खूप त्रास करत होती, त्या ॲसिडिटीमध्ये त्यांना फरक आहे. तर तुम्हाला आता कसं वाटतं हे सांगा? डायबिटीजचं पण कमी आहे. डायबिटीज पण त्यांचं कमी आलं आहे म्हणून सांगितलं त्यांनी. आपण डायबिटीज करत नाही, पण ह्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना कमी आला आहे. बाकीचं सगळं, ब्लड प्रेशर आणि ब्लड प्रेशरही त्यांना होता. तर ब्लड प्रेशर हा त्यांना जुनी गोळी चालू आहे, पण त्यांचा हाय व्हायचा. तर ब्लड प्रेशर आपण तोही त्यांचा लेवलला करून दिलेला आहे. म्हणजे एकूण अशा डिसेस जसे की सायटिका, L4 L5 मध्ये गॅप, डायबिटीज थोडं कमी झाला त्यांचा, आणि BP ही आणि ॲसिडिटी, ह्या अशा डिसेसला तुम्हाला प्रत्येक डिसेसवरती तुम्हाला वेगवेगळे डॉक्टर करावे लागतात, तेही ॲलोपॅथिक. आपल्याकडे ही ॲक्युप्रेशर विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंटने त्यांचा ह्या सगळ्या डिसेस आपण त्यांना 20-25 दिवसामध्ये क्लिअर करून झालेले आहेत, आणि ते आता पूर्णपणे बरे झाले. आपल्याकडे हे आजार एकदा क्लिअर झाले की वारंवार घ्यावे लागत नाही. कसं वाटते तुम्हाला आई? बरोबर. चला, आता ही ट्रीटमेंट त्यांची आपण संपवलेली आहे. तर माझा नंबर नोट करून घ्या, 9833147884. मी राहणार आहे गणेश नगरला. मी वारंवार तुमच्यापर्यंत असं काही पोचवतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला बिनधास्त या नंबरवरती फोन करू शकता. नमस्कार.